हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज इथे मी स्पेशल असा पराठा बनवणार आहे। दुधीपासून आपण पराठा बनवणार आहोत। बरेच जण दुधी म्हटलं की नाक मुरडतात, म्हणून आपण अशा पद्धतीने बनवूयात। कशी बोटं चाटून खाणार आहे ते बघायचं आपण। तर इथे मी एक दुधी घेतलेला आहे, ते सोलून घेतले आणि ते आपण किसणीच्या साहाय्याने किसून घेऊयात। पूर्ण असं बारीक बारीक किसायचे आपल्याला। खूप हेल्दी आणि टेस्टी असा पराठा तयार होतो। इथे बघा मी पूर्ण किसून घेतलेला आहे। आता त्या एका भांड्यामध्ये आपण रुमाल घेऊयात, त्याच्यामध्ये ते किसलेला किस ठेवून त्याचं आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। कारण दुधीमध्ये खूप पाणी असतो। आपल्याला पराठासाठी जर आपण असंच डायरेक्ट घेतलं तर ते पीठ पातळ होतो, त्याच्यासाठी आपण आधी त्याचं पाणी काढून घेऊयात। इथे अशा पद्धतीने आपण पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। त्याचं भांडं साईडला करूयात आणि आपण ते किस एका भांड्यामध्ये पुन्हा काढून घेऊन सुट्टा करून घेऊयात। इथे बघा त्याच्यामध्ये मी ओवा टाकलेला आहे, धणे जिरे पावडर टाकून घेऊयात, मसाला, मीठ टाकलेला आहे आणि बारीक चिरून एक मिरची टाकलेली आणि भरपूर सारा कोथिंबीर, त्याच्यामध्ये तीळ टाकलेला आहे। आता हे मिश्रण आपण एकत्र करून मिक्स करून घेऊयात। इथे अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे। इथे मी गव्हाचं पीठ घेतले, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि त्याच्यामध्ये आपण जे पाणी काढून घेतलेलं आहे दुधीचं, ते पाणी टाकून घ्यायचे, कारण ते पौष्टिक असतं, ते आपण टाकून नाही द्यायचे। ते पाणी टाकून आपण पीठ मळून घ्यायचे। 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून नंतर मग आपल्याला त्याची चपाती लाटून घ्यायचे आणि त्याच्यावरती जे आपण किस तयार केलेलं आहे ते टाकून घेऊन चपाती फोल्ड करून पुन्हा त्याच्यावरती आपण ते किस लावून घ्यायचे आणि पुन्हा चपाती फोल्ड करून आपल्याला ती लाटून घ्यायची आहे। इथे पीठ लावून घेऊन अशी पातळ लाटून घेऊयात। इथे तयार आहे आपला पराठा। छान तवा गरम करून त्याच्यावरती दोन्ही बाजूनी अलटी पलटी करून आपल्याला तूप, बटर किंवा तेल तुम्हाला जे आवडेल ते लावून शेकून घ्यायचे। इथे बघा आपला मस्त गरमागरम पराठा तयार आहे। दही, लोणचं त्याच्याबरोबर छान मस्त ताव मारून घ्यायचं आहे। तर कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।